गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी प्राध्यापक परबत सर आपलं पुन्हा एकदा ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत करतो. आणि आज आपला पाठ 3 थर्ड सेशनमध्ये याचं ॲटम्स स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लाय टॉपिकचं नाव आहे आपल्या 12वीचा टॉपिक. त्याचे 2 पार्ट झालेले आपले आणि थर्ड पार्ट जो आहे तो आपल्याला MCQs घ्यायचे आहे, POIQ आणि MCQs. तर या टॉपिकवरती हा जो टॉपिक आहे स्पेक्ट्रल सिरीजवर बऱ्याचशे क्वेश्चन असतात. एक तरी MCQs आपल्या प्रत्येक परीक्षेला असतो त्याच्यावर, आणि मग राहिलेले 1-2 परत इतर पॉईंट्सवर असतात. टॉपिक तसा बेसिकली लक्षात घेतलं तर सोपा आहे. फॉर्म्युले फार लागत नाही, फॉर्म्युले भरपूर आहे त्याच्यात, पण ते थोडे लॉजिकली आपल्याला लक्षात येतात किंवा डायरेक्ट फॉर्म्युले फार गरज नाही पडत. त्यांच्यातलं रिलेशनशिप ते वापरून आपल्याला पुढचे वेगवेगळे फॉर्म्युले तयार करता येतात. तर ठीक आहे, आपण सोडवताना बघणार आहे त्या टाईपनी. आपण फक्त कॉन्सन्ट्रेशनही करायचं आहे. ठीक आहे. पहिला क्वेश्चन, व्हेन ॲन इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम रिवॉल्व्स इन स्टेशनरी ऑर्बिट. हायड्रोजन ॲटममध्ये इलेक्ट्रॉन जर स्टेशनरी ऑर्बिटमध्ये रिवॉल्व होत असेल, स्टेशनरी ऑर्बिट, तर काय होतं? प्लँक्स क्वांटम थेअरीनुसार कोणत्याही स्टेशनरी ऑर्बिटमध्ये जर इलेक्ट्रॉन कुठेही रिवॉल्व नाही होत, दॅट इलेक्ट्रॉन रिवॉल्व इन अ स्पेसिफिक ऑर्बिट in which angular momentum is integral multiple of h/2π येतं. अशा विशिष्ट कुठेही ऑर्बिट नाही होत, विशिष्ट ऑर्बिटमध्येच तो ऑर्बिट होतो, स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये. त्याचे स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये ऑर्बिट होत असताना वेलॉसिटीचा डायरेक्शन कंटिन्यू बदलणार आहे. त्यामुळे वेलॉसिटी वेक्टर डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट, इट्स वेलॉसिटी चेंजेस. वेलॉसिटी चेंज होणारच आहे, पण तो वेलॉसिटी जरी चेंज होत असेल तर त्या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये आइन्स्टाईन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरी त्या बेसिकनुसार, किंवा याच्या अगोदरचं जे मॉडेल आहे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल, ह्या बाकीच्या सगळ्या बेसिकनुसार, तर मग हे पुढचं आलेलं आहे. ही थेरी आलेली कोणती? क्वांटम थेरी, प्लँक्स क्वांटम थेरीच्या बेसिकनुसार. तर तो इलेक्ट्रॉन जो येतो त्या ऑर्बिटमध्ये रिवॉल्व होत असताना, स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये रिवॉल्व होत असताना तो एनर्जी इमिट नाही करत, दो इट्स वेलॉसिटी चेंजेस, दॅट डज नॉट रेडिएट हीट किंवा दॅट डज नॉट रेडिएट रेडिएशन्स, म्हणजेच लाईट एनर्जी. त्यामुळे हे थेरॉटिकल क्वेश्चन आहे, हा थेरी क्वेश्चन. त्याचं उत्तर झालं ए, फर्स्ट ऑप्शन झालं. पुढचा, इन बोर्स theory of hydrogen atom, the electron jumps from higher orbit n to the lower orbit p. Higher orbit n to the lower orbit p. Electron jumps from higher orbit n to the lower orbit p. From higher orbit n to the lower orbit p, the wavelength will be minimum for the transition. ट्रान्झिशन कुठनं आहे नीट बघायचं. 5 वरनं 4 वर, 4 वरनं 3 वर, 3 वरनं 2 वर, 2 वरनं 1 वर, असं वेगवेगळे ट्रान्झिशन दिलेले आहे. म्हणजे थोडक्यात इथं काय दिलेलं आहे, n इज इक्वल टू 1 2 3 4 5, n इज इक्वल टू 1 2 3 4 5. तर 5 वरनं 4 वर, 5 वरनं 4 वर हे एक ट्रान्झिशन दिलेलं आहे, ट्रान्झिशन फ्रॉम 5 to 4. नंतर 4 to 3, 4 to 3 ह्या टाईपनी. नंतर 3 to 2,
3-2 आणि 2-1 म्हणजे थोडं लक्षात घेतलं ते लॅमन सिरीज आहे, ही बाल्मर सिरीज आहे, ही पॅशन सिरीज आहे, ही ब्रॅकेट सिरीज आहे. लायमन सिरीज आहे, कळण्या इतकं लिहितो, आपलं थेअरीमध्ये झालेलं आहे. लायमन सिरीज आहे ते अल्ट्रा व्हायोलेट रिजनमध्ये असते. बाल्मर सिरीज आहे ते व्हिजिबल रिजनमध्ये असते. पॅशन पुढची ब्रॅकेट किंवा पुढची फंड ह्या ज्या थिअरीज आहे त्या कोणत्या इन्फ्रारेड रिजनमध्ये असतात. इन्फ्रारेड रिजनमध्ये असतात. आता थोडं जर बेसिक लक्षात घेतलं आपलं बऱ्याचशा टॉपिकमध्ये झालेलं आहे. हे व्हिजिबल स्पेक्ट्रा, समजा लाईटचं बेसिक, लाईटच्या संदर्भात स्पेक्ट्राच्या संदर्भात पाहिलेलं आपलं. जसं आपण साऊंडच्या संदर्भात पाहिलं, ऑडिबल साऊंड, सोनिक नॉन सोनिक साऊंड, त्या टाईपने हा व्हिजिबल लाईट झालं. व्हिजिबल लाईट ही याच्या ह्या बाजूची जी लाईट असते ती अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन्स असतात आणि ह्या बाजूचे जे रेडिएशन ते इन्फ्रारेड रेडिएशन असतात. आणि जेव्हा आपण इकडनं इकडे येतो तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी वाढत जाते. इकडनं इकडे येताना फ्रिक्वेन्सी वाढत जाते, म्यू इन्क्रीज होत जातो. आणि वेवलेंथ जी इकडनं इकडे येताना वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा डिक्रीज होत जातो. द वेवलेंथ विल बी मिनिमम फॉर द ट्रान्झॅक्शन. त्यामुळे वेवलेंथ मिनिमम फॉर द ट्रान्झॅक्शन कोणतं राहील किंवा कोणतं राहील म्हणजे लगेच दिसतं आपल्याला. हे व्हिजिबल, आत्ता मी बोललो व्हिजिबलची वेवलेंथ किती आहे, इथं आहे. इन्फ्रारेडची इकडं आहे. इकडं येताना वेवलेंथ कमी होत चालली, वेवलेंथ मिनिमम होत चालली. आणि मिनिमम वेवलेंथ कोणाला असणार आहे, हे लायमन सिरीजची मिनिमम वेवलेंथ असणार आहे. त्यामुळे n = 2-1 ट्रान्झिशन याच्यासाठी वेवलेंथ मिनिमम असेल. इकडनं इकडे येताना वेवलेंथ कमी होणार आहे. इकडनं इकडे येताना फ्रिक्वेन्सी वाढत जाणार आहे. आपण हे पाहिलेलं असेल रेडिएशन स्पेक्ट्रामध्ये व्हिजिबल लाईट इकडं, अल्ट्रा व्हायोलेट इकडं, इन्फ्रारेडमध्ये मग बऱ्याच येतात, रेडिओ वेव्ज येतात, मायक्रोवेव्ज येतात. इकडं अल्ट्रा व्हायोलेटमध्ये अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन येतं, एक्स रेज येतात, गॅमा रेज येतात. हे साधं आपल्याला कळण्या इतकं इथं काढलं. लाईटचा स्पेक्ट्रा आपण पूर्ण स्टडी केलेला आहे, बऱ्याच ठिकाणी केला, केमिस्ट्रीत केला, बायोलॉजीत केला, बऱ्याच ठिकाणी केलेला आहे आपण. तर वेवलेंथ ऑफ द फर्स्ट लाईन इन लॅमन सिरीज लॅम्बडा दिलेले आहे. द वेवलेंथ ऑफ द फर्स्ट लाईन इन बाल्मर सिरीज इज लॅमन सिरीज. आता थोडं हे घ्यायचं आपण लक्षात, फॉर्म्युले मेकॅनिकली किंवा थोड्या ट्रिक्सने लक्षात घ्यायचा. वेवलेंथ जरी म्हणलं तर आपण ॲक्च्युली जो काय फॉर्म्युला काढलेला तर रेसिप्रोकल म्हणजे वेव नंबरचा फॉर्म्युला काढलेला खरा, 1/λ काढलेला आहे. हायड्रोजन ॲटमसाठी हा रिडबर्ग फॉर्म्युला. थोडक्यात रिडबर्ग कॉन्स्टंट इंटू लिहिण्याची मेथड लक्षात घ्यायची. 1/1. आता इथं ट्रान्झॅक्शन कुठून झालेलं आहे, लायमन सिरीज जर असेल, फर्स्ट लाईन ऑफ द लायमन सिरीजसाठी काय झालं, फॉर लायमन सिरीज ट्रान्झिशन कुठनं होतं, फर्स्ट लाईनचं आत्ता काढलं होतं, दुसऱ्यावरनं पहिल्यावर. बाकीचा फॉर्म्युला लिहितच नाही बसत. 2 to 1 ट्रान्झिशन झालं, 2 to 1. त्यामुळे हाला 2 स्क्वेअर, हाला 1 स्क्वेअर, 2 स्क्वेअर, हाला 1 स्क्वेअर. असं जर केलं तर काय होणार आहे, मायनस फॅक्टर येणार आहे. 1 - 4 म्हणजेच सिम्प्लिफिकेशनमध्ये मायनस येणार आहे. मुद्दाम मी लिहिलं होतं. त्यामुळं मोठा कुठं लिहायचा आणि छोटा कुठं लिहायचा. इनिशियल फायनल जर लक्षात घेतलं ते
1 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर असा येईल. आणि मग हा 4 2चा वर्ग 4 4 लसावी काढला. आपल्यासाठी लिहितो मी. हा कोणासाठी झाला? लायमन सिरीजची पहिली लाईन. काय मी याला नाव देतो लायमन सिरीज. तर हा आर 4 मायनस 1 म्हणजे ते ॲक्च्युली 3R झाला डिवायडेड बाय 4. 4 वजा 1 सिम्प्लिफिकेशन होऊन 3 इंटू आर डिवायडेड बाय 4 1/λ. त्यामुळं लॅमडा एल किती आला? लॅमन सिरीजचा लॅमडा. लॅमन सिरीजचा पहिल्या लाईनचा लॅमडा याचा रेसिप्रोकल घेतला. हे आलं 4/3R. हे आलं एक इक्वेशन लॅमन सिरीजसाठी. आणि फॉर दुसरं काय म्हणलं? बाल्मर सिरीज. बाल्मर कळण्यासाठी आपण लिहितो. ट्रान्झिशन कुठून झालं? बाल्मर सिरीजची पहिली लाईन म्हणजेच आत्ता काढलं होतं आपण आधीच्या ह्याच्यात. बाल्मर सिरीजची पहिली लाईन म्हणजे कुठून? तिसऱ्यावरनं दुसऱ्यावर गेली. आपण एवढंच लिहितो कळण्या इतकं. त्यामुळं 1/λ फॉर बाल्मर सिरीज त्याला आर इंटू 1/-1 आत्ता बोललेलो मी. हे 3चा वर्ग मोठा वजा छोटं 2चा वर्ग 1/n स्क्वेअर मायनस 1/m स्क्वेअर किंवा RI स्क्वेअर किंवा NI स्क्वेअर NF स्क्वेअर. तुम्ही लेटर काय लिहिले त्याला अर्थ नाही. अर्थ म्हणजे तुम्ही कोणते सफिक्स वापरले. पुस्तकांमध्ये वेगवेगळे सफिक्स तर आपला घोळ नको व्हायला म्हणून फक्त आपण इकडं मोठा आला पाहिजे. 3 वरनं 2 वर म्हणजेच ही निगेटिव्ह यायला नको. त्यामुळे हा इकडचा 3चा वर्ग जिथनं म्हणजे इनिशियल आणि जिथं ट्रान्झिशन झालेलं ते फायनल. म्हणजे NF ॲक्च्युली हे जे येते हे 3 आणि 2 वरनं म्हणजे चितलं NF स्क्वेअर आहे. हे मायनस NI स्क्वेअर आहे. इनिशियल मायनस फायनल NI स्क्वेअर. ते फॉर्म्युला लिहितच नाही बसत मी. आपण त्या टाईपने लक्षात घ्यायचं. त्यामुळे याचं सिम्प्लिफिकेशन जर केलं आता तर 3चा वर्ग 9 वजा 4 म्हणजे 5R राहिलं. इट इज इक्वल टू 5R. 5R डिवायडेड बाय 3 त्रिक 9 आणि 4 9 चौक 36 लसावी मसावी आपल्या पद्धतीने काढला. हे 5R डिवायडेड बाय 36 1/λची व्हॅल्यू आली. याच्यावरनं लॅमडा बाल्मर जो आला तो उलटा रेसिप्रोकल 36/5R. हे तोंडी सगळं हे तोंडी करायचं असतं 36/5R. आणि आपल्याला रेशो विचारला वेवलेंथ ऑफ दी फर्स्ट लाईन. विचारलं काय? दी वेवलेंथ ऑफ द फर्स्ट लाईन ऑफ द बाल्मर सिरीज म्हणजे लॅमडा बी विचारलं. त्यामुळे मी लॅमडा बी वरती घेतो, लॅमडा यल खाली घेतो. धिस डिवायडेड बाय धिस आपल्यासाठी लिहितो. त्यामुळे ते जे आलं ते 4/3R खाली डिवायडेड बाय हे लॅमडा बी आधी घेतला पण 36/5R 36/5R आणि डिवायडेड बाय धिस उलट होऊन त्याला 3R/4 4 9 36 4 9 36 किंवा ठीक आहे 3R डिवायडेड बाय 4 4 9 36 9 9 त्रिक 36 ठीक आहे 4 9 36 9 त्रिक 36 डिवायडेड बाय RR कॅन्सल झाले. हे आलं 9 इंटू 3 म्हणजेच 9 त्रिक 27 डिवायडेड बाय 5 27 डिवायडेड बाय 5. दिस इज द आन्सर. म्हणजे ॲक्च्युली हे लॅमडा बी विचारला इथं आपल्याला. हा रेशो आला लॅमडा बी डिवायडेड बाय लॅमडा एल. त्यामुळे आला 27/5 इंटू लॅमडा एलला इथं लॅमडा म्हणलेलं. त्यामुळे हे आन्सर आलं खरं.
दिस इज द आन्सर. आन्सर इज 27/5 लॅम्बडा म्हणजे सी. ठीक आहे. हे सर्व आपल्याला येत असेल तर हे एका मिनिटाच्या आत सर्व कॅल्क्युलेशन होत असतात. त्या टाईपने आपण प्रॅक्टिस करायची. एवढं हे आपल्याला आपल्यासाठी लिहिलं जातं. फॉर द हायड्रोजन ॲटम द एनर्जी ऑफ रेडिएशन इमिटेड इन द ट्रान्झिशन फ्रॉम फोर्थ एक्साइटेड स्टेट टू द सेकंड एक्साइटेड स्टेट. फोर्थ एक्साइटेड स्टेट टू द second excited state according to Bohr's theories. The energy of radiations emitted. Energy of radiations emitted. थोडं आता नीट लक्षात घ्यायचं. वेगवेगळ्या मेथडने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येत असतात. एनर्जी ऑफ द फर्स्ट ऑर्बिट किती असते? एनर्जी ऑफ द फर्स्ट ऑर्बिट -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. एनर्जी ऑफ द nth ऑर्बिट काय येईल? हे एवढं येतं n². एनर्जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हे जर लक्षात घेतलं तर ही एनर्जीचा बेसिक फॉर्म्युलाला ट्रान्झिशन होत असताना त्याची एनर्जी आपण काढलेलं आहे. त्यामुळे आपल्याला काय म्हणलं, फोर्थ एक्सायटेड स्टेटवरनं सेकंड एक्सायटेड स्टेटवर ट्रान्झिशन होतं. फोर्थवरनं सेकंड म्हणजेच ॲक्च्युली एक्सायटेड स्टेट म्हणलं. त्यामुळं n इज इक्वल टू ॲक्च्युली फोर्थ एक्सायटेड स्टेट. ठीक आहे, शब्दच लिहितो मी इथं. फोर्थ एक्सायटेड टू सेकंड एक्सायटेड. फोर्थ एक्सायटेड म्हणजे n इज इक्वल टू इथं किती होईल? 5 होईल, कारण फर्स्ट जी आहे ती ग्राउंड असते. 5 to 3 ट्रान्झिशन फ्रॉम 5 to 3 होईल. ट्रान्झिशन फ्रॉम 5 to 3 जर आपल्याला याचीने दाखवता येईल 5 वरनं 3 वर. n इज इक्वल टू 5 to n इज इक्वल टू 3. आपण हे वेगवेगळ्या टाईपने आपल्याला एक्सप्लेनेशन आपल्याला कन्सेप्टसाठी करत असतो आम्ही. तर 5 वरनं 3 वर ट्रान्झिशन झालं तर इथं ट्रान्झिशन होताना एक्सेस ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन hν बाहेर पडणार आहे. हे बेसिक, हे लक्षात घ्या, कोणतंही लक्षात घ्या. त्यामुळे एनर्जी ऑफ द इथं म्हणलं एनर्जी फ्रॉम द हायड्रोजन ॲटम फ्रॉम 4 to 6. एनर्जी ऑफ रेडिएशन्स. रेडिएशनचे म्हणजे फोटॉनची जे काय बाहेर पडलं त्याची एनर्जी किती येणार आहे? एनर्जी जी काय येणार आहे ती ॲक्च्युली डिफरन्स येणार आहे. त्यामुळं द एनर्जी ऑफ रेडिएशन्स इमिटेड. एनर्जी इमिटेड इट इज इक्वल टू 5th एनर्जी मायनस 4th. n इज इक्वल टू 5 टू n इज इक्वल टू सेकंड एक्सायटेड म्हणजेच 3. फोर्थ एक्सायटेड टू सेकंड एक्सायटेड म्हणजेच n इज इक्वल टू 5 टू n इज इक्वल टू 3. हे येणार आहे. एनर्जी किती असते? -13.6 अपॉन 5चा वर्ग मायनस 13.6 डिवायडेड बाय 3चा वर्ग. त्यामुळे हे जे काय आली एनर्जी, ही जी काय एनर्जी आली ती किती आली? -13. आता हे मायनस मायनस प्लस होणार आहे. मायनस मायनस प्लस होणार आहे. त्यामुळे हे 13.6 भागिले 9 हे कॅल्क्युलेशन करून राहिलं मी. आधी लिहितो मायनस मायनस प्लस. त्यामुळे 13.6 डिवायडेड बाय 9 1.9413 म्हणजे 46 राहिले. 9×5 = 45. एक राहिला 1.511च्या आसपास आली ती. आणि हे मायनस 25ने डिवाइड केलं 13.6ला आपल्यासाठी डिवायडेड बाय 25. 25 8 25 100 25 5 125 पॉईंट भाग नाही जात 0.5 125.
आणि 36 म्हणजे 10 उरले, 11 उरले, 25 चौक 100, 25 चौक 100, 0.55 त्याचा भागाकार आला. याचा भागाकार हे सिम्प्लिफाय होऊन मायनस 0.55 हे आलं पॉईंट 0.544. त्यामुळे ही एनर्जी जी आली, थोडं लक्षात घेतलं तर पूर्ण कॅल्क्युलेशनची गरज नसते आपल्याला. लक्षात घेतलं तर पूर्ण कॅल्क्युलेशनची गरज नसते आपल्याला. तर हे 1.5 वजा अर्धा 1.5 म्हणजे अप्रॉक्सिमेशन कॅल्क्युलेशन करतो मी. 1.5 म्हणजे 1.5 मधनं 0.544 म्हणजे अर्धा गेला, म्हणजे 1 पेक्षा थोडं कमी, 1 पेक्षा थोडं कमी असणारं, 1 पेक्षा थोडं कमी असणारं, दिस इज द आन्सर. 1 पेक्षा थोडं कमी असणारं हे जे आहे ते आन्सर इज सी. 0.967 0.967 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सगळे कॅल्क्युलेशन पूर्ण अर्थाने करण्याची गरज नाही, हे कितीतरी वेळेस बोललो मी. आपल्याला ऑब्जेक्शन जे आहे त्याच्याकडे बघून हा 1.5 आहे आणि हा 0.5 म्हणजे अर्ध्याच्या आसपास आहे, थोडा जास्त आहे, कळत असेल अप्रॉक्सिमेशन. तर 1.5 मधनं अर्धा गेला म्हणजे 1, आणि हा जास्त फॅक्टर आहे याच्यापेक्षा, त्यामुळे ते 1च्या आसपास म्हणजे ॲक्युरेट कॅल्क्युलेशन केलं तर हे आन्सर येईल. आन्सर तिसरं येईल. ठीक आहे. पुढचा, इफ द स्पीड ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम इन द ग्राउंड स्टेट. स्पीड दिलेला आहे, इलेक्ट्रॉनचा स्पीड दिलेला आहे इन द ग्राउंड स्टेट, वेलॉसिटीचा मॅग्निट्यूड, देन इट्स स्पीड इन द थर्ड एक्साइटेड स्टेट. द स्पीड ऑफ द इलेक्ट्रॉन, it is inversely proportional to the principal quantum number. त्यामुळे याच्यावरून आपल्याला तिसरा कुठून आहे, इन द ग्राउंड स्टेट दिलेला आणि थर्ड एक्साइटेड स्टेट. नीट लक्षात घ्यायचं, थर्ड एक्साइटेड स्टेट म्हणजेच फोर्थ, एन इज इक्वल टू 4 झालं, आणि ते म्हणजेच एन इज इक्वल टू 1 झालं. म्हणजे ते V4/V1 काढावं लागेल आपल्याला. थर्ड एक्साइटेड स्टेट म्हणजे एन इज इक्वल टू 3 नाही होणार, एन इज इक्वल टू फर्स्ट N1 जे ते ग्राउंड स्टेट असतं, त्यामुळे फोर्थ ऑर्बिटमधला स्पीड डिवायडेड बाय फर्स्ट ऑर्बिटमधला, त्यामुळे हे रेसिप्रोकल म्हणजे उलटं N डिवायडेड बाय N. त्यामुळं 4 इथं आला, 1 इथं गेला. त्यामुळं हे जे काय आलं, N1 इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. स्पीड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर बेसिकनुसार. त्यामुळे हा जो काय रेशो आला, देन इन द हायड्रोजन ग्राउंड स्टेटचा स्पीड दिलेला आहे, देन इट्स स्पीड इन द थर्ड एक्साइटेड स्टेट मधला. If the speed of the electron in hydrogen atom in the ground state is this, then speed in the third excited state is. If the speed of the electron in the ground state 2.1 into 10 raised to 4, then n is equal to 1 म्हणजेच हे झालं. थर्ड एक्साइटेड स्टेट म्हणजे n is equal to 4 झालं. 1 वरनं 4 वर. ॲक्च्युली हे हा N1 1 झाला आणि N4 4 झाला. त्यामुळे त्याचा स्पीड इन द फोर्थ एक्साइटेड स्टेट किती होईल, 1/4 दॅट ऑफ द इनिशियल जे 2.1. हा V1 इकडं आला, त्यामुळे आला 2.1 इंटू 10 raised to 6 डिवायडेड बाय 4. त्यामुळे 1/2 इंटू 10 raised to 6, 1/2 इंटू 10 raised to 6, किंवा हा 0.5 इंटू 10 raised to 6
4 पंचे 20, 0.5 इंटू 10⁶ याच्या आसपास आला खरा, आसपास बोलतो मी, त्यामुळे ते आलं ह्या टाईपचं उत्तर इथं पॉईंटच्या फॉर्ममध्ये नाही, त्यामुळे डेसिमल पॉईंट मी एक इकडं घेतो, त्यामुळे ह्याला 5 इंटू 10⁻, एक इकडं घेतलं मी, 0.5चे 5 केले, त्यामुळे 10⁻ किती झालं, हे 10⁻ किती होईल, 4 पंचे 20, 0.5चे 5 म्हणजे 5 इंटू 10⁻⁻1 केले, त्यामुळे हे लक्षात घ्यायचं, 0.5चे मी 5 केले म्हणजे 5 डिवायडेड बाय 10 म्हणजे 5 इंटू 10⁻⁻1, त्यामुळे ह्याला 10⁻5 ॲक्च्युली हे 5.5 आहे, 5.5 पायऱ्या, यामध्ये थोडं करेक्शन आहे खरं, तिथं करेक्शन आहे, हा 2.2 पाहिजे इथं, हा 2.2 जर असता तर मग ते 5.5 आलं असतं, म्हणजे दॅट इज द आन्सर, 5.5 इंटू 10⁻5, 5.5 इंटू 10⁻5, दिस इज द आन्सर. स्पीड ऑफ द इलेक्ट्रॉन इन द फोर्थ ऑर्बिट, फोर्थ नाही ॲक्च्युली, फोर्थ एक्साइटेड स्टेट म्हणजेच फिफ्थ ऑर्बिट, दिस इज द आन्सर. ऑर्बिटल ॲक्सेलरेशन ऑफ द इलेक्ट्रॉन इज, ऑर्बिटल ॲक्सेलरेशन ऑफ द इलेक्ट्रॉन इज, ऑर्बिटल ॲक्सेलरेशन म्हणजेच ॲक्च्युली ऑर्बिट होत असताना, इलेक्ट्रॉन रिवॉर्ड होत असताना न्यूक्लियस भोवती, त्याचं ॲक्सेलरेशन म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन झालं खरं. ते सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिता येतं. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणजे v²/r, v²/r, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. तर व्हीची जी व्हॅल्यू आहे डिवायडेड बाय आर, थोडं लक्षात घ्यायचं. तर हे जे काय दिलेले ऑप्शन हे सगळे स्मॉल आरमध्ये, स्मॉल आरमध्ये आहे, तेव्हा स्मॉल आरमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला वेगळ्या फॉर्म्युले वापरायची गरज नाही. ते जर एनमध्ये असते, स्मॉल आर तिथं नसता, तर आपल्याला आरची व्हॅल्यू टाकावं लागली असती. आरची व्हॅल्यू टाकायची गरज नाही तिथं. तर ऑर्बिटल ॲक्सेलरेशन हे काढायचं आपल्याला, हे काढायचं आहे खरं. आता आपल्याला अँग्युलर मोमेंटम थर्ड पॉस्ट्युलेट, बोर्स थर्ड पॉस्ट्युलेट, इट इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π, आणि अँग्युलर मोमेंटम एल जे येतं ते mr_v येतं. त्याचे बेसिक फॉर्म्युले आपण काढलेलं आहे. इट इज इक्वल टू nh/2π, nh/2π, ऑर्बिटल ॲक्सेलरेशन nh/2π. त्यामुळे v²ची व्हॅल्यू इथं याच्यावरनं काढली, वीसची व्हॅल्यू आली nh/2π डिवायडेड बाय mr, mrv. त्यामुळे व्हीची व्हॅल्यू काढली ती डिवायडेड बाय mr हे आलं. त्यामुळे त्याचा स्क्वेअर घेतला आणि इथं टाकलं, त्याचा स्क्वेअर घेतला आणि इथं टाकलं, तर याचा स्क्वेअर म्हणजे h² n² डिवायडेड बाय 2π स्क्वेअर 4π² आणि डिवायडेड बाय mचा स्क्वेअर इंटू r², हा r², याचा स्क्वेअर केला याचा, आणि ती व्हॅल्यू इथं टाकली, आणि हा पहिला आर आहे तसाच खाली तसाच. त्यामुळे r²चा याचा स्क्वेअर आणि हा आर म्हणजे r³ झाला. हे आलं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणजेच ऑर्बिटल ॲक्सेलरेशन आलं h² n²/4π² m² r³, h² n²/4π² m² r³. फर्स्ट ऑप्शन आलं, फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. द वेवलेंथ ऑफ द फर्स्ट लाईन ऑफ द बाल्मर सिरीज, मग असे केलं त्या टाईपने लॅम्बडा म्हणलं. व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ द सेकंड लाईन इन द सेम सिरीज, सेम सिरीज. कोणती, बाल्मर सिरीजच्या पहिल्या दोन लाईनचं, लॅमन सिरीज
नंतर बाल्मर सिरीज. बाल्मर सिरीजच्या पहिल्या लाईनला एच अल्फा म्हणतात, बाल्मर सिरीजच्या दुसऱ्या लाईनला एच बीटा म्हणतात. म्हणजे इथं ट्रान्झिशन कुठं झालं, एन इज इक्वल टू 2वर झालं, 3 वर्ण आणि पुढं जे का असेल एन इज इक्वल टू, आपल्यासाठी हे पुन्हा पुन्हा लिहावं लागतं, 3 वर्ण आणि 4 वर्ण, 3 वर्ण आणि 4 वर्ण 2 वर ट्रान्झिशन झालं. त्यामुळे आपल्याला लाभ, आता मी तोंडी काढतो बरं का सगळं, म्हणजे थोडे 2 स्टेप लिहितो, फार मोठं पान भरलेत नाही. पहिल्या लाईनची वेव्हलेंथ आणि त्याचीच दुसऱ्या लाईनची वेव्हलेंथ, त्याचा रेसिप्रोकल येणार आहे खरा इथं. हा किती येणार आहे, आर इंटू, स्टेप लिहितो आपल्याला नाही जरी म्हणलं मी, तर पहिल्या लाईनची वेव्हलेंथ म्हणजेच 2 वर्ण 3 वर्ण 2 वर ही पहिली लाईन आली आणि ही दुसरी लाईन आली, म्हणजे 3 वर्ण 2 वर ट्रान्झिशन. मगाचं लिहिण्याची बेसिक लक्षात घ्यायचं, 3 वर्ण 2 वर ट्रान्झिशन म्हणजे इथं 3 स्क्वेअर, इथं 2 स्क्वेअर. सेम टाईपने दुसरं जे येणार आहे सिमिलरली जे दुसरं येणार आहे त्याच टाईपने आर इज इक्वल टू 1 अपॉन, पाहिजे तर कलर बदलून, 1 अपॉन लॅम्बडा 2 इज इक्वल टू आर इंटू 1 अपॉन मायनस 1 अपॉन, आता इथं कुठं चौथ्यावरनं दुसऱ्यावर ट्रान्झिशन झालं, ते 4 स्क्वेअर मायनस इकडं येईल, निगेटिव्ह यायला नको, आणि हा, त्यामुळे हे सर्व कॅल्क्युलेशन मी आता तोंडी करून राहिलो. याच्यावरनं फर्स्ट लाईनची वेव्हलेंथ येईल, याच्यावरनं सेकंड लाईनची वेव्हलेंथ येईल, तोंडी करतो आता मी. हे 9 - 4 सिम्प्लिफाय केलं, 9 - 4 म्हणजेच त्याला 5r डिवायडेड बाय 3चा वर्ग आणि 2चा वर्ग म्हणजे 36 झाला गुणाकारला, सावी मासावी सगळ्या गोष्टी केल्या. 5r डिवायडेड बाय 36 आणि रेसिप्रोकल घेतला, 1 अपॉन लॅम्बडा नाही, त्याचा रेसिप्रोकल, त्यामुळे आलं 36 डिवायडेड बाय 5r. लॅम्बडा 1 आला 36 डिवायडेड बाय 5r. डायरेक्ट मी रफ म्हणजे डायरेक्ट कॅल्क्युलेशन आत्ता कसं करायचं दाखवलं मी. सेम टाईपने याचा लॅम्बडा जो येईल, सेम फॉर्मॅटने याचा लॅम्बडा 4 चोक 16 वजा 4, 16 वजा 4 म्हणजेच 12, 12r, तो खाली येईल रेसिप्रोकल, त्यामुळं 12r आणि डिवायडेड उलटं झालं आहे 16 आणि 4 चोक 16 आणि 2 2 4, 16 चोक 64, 64 हे आलं लॅम्बडा 2. आता आपल्याला त्यांचा रेशो विचारला, व्हॉट इज द वेव्हलेंथ ऑफ द सेकंड लाईन. रेशो नाही विचारला, इन द सेम सिरीज. सेकंड लाईन परत चेक करतो मी, फर्स्ट लाईन ऑफ द बाल्मर सिरीज, बाल्मर सिरीजची पहिली लाईन म्हणजे 3 वर 2 वर, त्याला लॅम्बडा म्हणलं. व्हॉट इज द वेव्हलेंथ ऑफ द सेकंड लाईन म्हणजे लॅम्बडा 2 काढायचं आपल्याला, लॅम्बडा 2 डिवायडेड बाय लॅम्बडा 1 किती आलं, ते पण कॅल्क्युलेशन आता तोंडीच करतो. हेड किंवा एक स्टेप लिहितो आपल्यासाठी, 64 डिवायडेड बाय 12r, लॅम्बडा 2 वरती घेतला आणि हे खालचं रेसिप्रोकल उलटं झालं, 5r डिवायडेड बाय 36, r कॅन्सल झालं, 36 दोन्ही नाही जात भाग, काय असेल ते 9 चोक 36, ठीक आहे, 4 त्रिक 12, कितीचा भाग जातो, सिम्प्लिफिकेशन 12 चोक 36, याचा भाग 64 भागिले 36, 4 9 36, 4 1 4, 4 7 24, 16 चोक 64, 4 चोक 4 9 36, हे आलं 9, 4 9 36, 16चा भाग गेला 16, आणि हे पुढं राहिलेलं किती 16, परत अजून भाग देतो मी, 4 त्रिक 12, 4 चोक 16, 4 पंचे 20 भागिले 9, इट इज 20 डिवायडेड बाय 9, 20 डिवायडेड बाय 9 नाही, 9 इंटू 3 म्हणजे 27, 4 4 पंचे 20 डिवायडेड बाय 9 त्रिक 27, ह्याला लॅम्बडा 2 डिवायडेड बाय लॅम्बडा 1 तेवढं, त्यामुळे ह्याला 20/27 लॅम्बडा 1. लॅम्बडा 1ला इथं लॅम्बडा म्हणलं फक्त. दिस इज द आन्सर
27 divided by 20 divided by 27 lambda. This is the answer. Last कॅल्क्युलेशनचा भाग आहे. कॅल्क्युलेशन हे सगळे कॉन्सन्ट्रेशन आणि पूर्ण सिरियसली केलं लवकर होतं आणि नंतर मग नाही तर काहीतरी उत्तर येतं चुकीचं. त्यामुळे कॅल्क्युलेशन फास्टमध्ये आणि व्यवस्थित करायची सवय लावायची. विषय किती येतो आपल्याला तो भाग फार गौण नाही, पण विषय येणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच कॅल्क्युलेशन फास्ट येणं पण महत्त्वाचं आहे. विच वन ऑफ द सिरीज ऑफ हायड्रोजन स्पेक्ट्रा इट इज इन व्हिजिबल रिजन. मग अशी लिहिलं होतं पण कितीतरी वेळेस लिहिलं. व्हिजिबल रिजनमध्ये कोणती 2 नंबरची स्पेक्ट्रल सिरीज जी आहे ती कोणती, बाल्मर सिरीज. त्यामुळे इथे ही बाल्मर सिरीज हा थेअरी क्वेश्चन झाला, थेरॉटिकल क्वेश्चन झाला. पुढचं करायचं, अँग्युलर स्पीड ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इन द ग्राउंड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम. ग्राउंड स्टेट म्हणजे n इज इक्वल टू 1. व्हॉट इज द अँग्युलर स्पीड इन द फोर्थ ऑर्बिट. इथे एक्सायटेड नाही म्हणलं, ग्राउंड स्टेटमधला अँग्युलर स्पीड दिलेला आहे. अँग्युलर स्पीड ॲक्च्युली जो येतो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. मग अशी मी बोललो फॉर्म्युले आपल्याला पूर्ण लक्षात घ्यायची, पूर्ण फॉर्म्युलेची गरज नाही, त्यांच्यातलं रिलेशनशिप. तर व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. त्यामुळे ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. तर व्ही जे आहे ते डायरेक्टली व्ही इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एन आणि आर जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. आर जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. त्यामुळे इथं काय येणार आहे, 1 अपॉन एन डिवायडेड बाय एन स्क्वेअर. म्हणजे ॲक्च्युली हे असं येणार आहे 1 अपॉन एन क्यूब. म्हणजे अँग्युलर स्पीड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन एन क्यूब. आपल्याला पूर्ण फॉर्म्युलेची गरज नाही. फॉर्म्युले मी मग अशी बोललो, अशा या साध्या बेसिक गोष्टीवरनं आपण त्यांच्यातलं रिलेशनशिप काढतो. त्यामुळे अँग्युलर स्पीड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हे आत्ता मी इथं दाखवलं. असं अनेक प्रकारे आपल्याला करता येतं, किंवा जस्ट आपण ते पाठ केलेलं असेल तर त्या टाईपने लिहा. आपल्याला विचारलं आता कोणता, अँग्युलर स्पीड इन द फोर्थ ऑर्बिट म्हणजे ओमेगा 4 डिवायडेड बाय ओमेगा 1, ओमेगा 4 डिवायडेड बाय ओमेगा 1. इट इज इक्वल टू इनवर्सली प्रोपोर्शनल. त्यामुळे हे त्याचा क्यूब इनवर्स होऊन, त्यामुळे 1 इकडं आला 4 खाली आला, इनवर्सचा अर्थ. आता हे 1 म्हणजेच 1 झालं, 4 म्हणजेच 4 झालं. 1 अपॉन 4 क्यूब म्हणजे त्याला 4 चौक 16, 16 चौक 64, 64 ओमेगा 4 आला किती 64. आणि ओमेगा 1 इकडं आला, ओमेगा 1 इट इज गिवन, ओमेगा 1 दिलेला 4 इंटू 10⁻16, 4 इंटू 10⁻16, 4 इंटू 10⁻16. त्यामुळे हे मी इकडं 4 4 1 4 4 16 चौक 64, त्यामुळे याला 10⁻16, 10⁻16 डिवायडेड बाय 16. 10⁻16 मधले 2 इकडं घेतले मी, 10⁻14 झालं. 16 96, 16 96 म्हणजे 6 पॉईंट समथिंग इंटू 10⁻14. दॅट इज द आन्सर. ओमेगा 4 जे आलं ते 6 पॉईंट समथिंग, 6पेक्षा किंचित जास्त, 6पेक्षा किंचित जास्त, 6पेक्षा किंचित जास्त इंटू 10⁻14. याचा भागाकार द्यायचा येतो आपल्याला, द्यायची गरज नाही. आत्ता मी बोललो दिस इज द आन्सर. तर काय आपल्याला फार परफेक्ट उत्तर आपल्याला टॅली करायचं, फक्त ॲन्सर टॅली करायचं असतं. त्यामुळे याला 6.25 याचं डिव्हिजन पूर्ण केलं इंटू 10⁻14. दिस इज द आन्सर. बी इज द आन्सर. ऑप्शन बी इज द आन्सर. पुढचं, द प्रॉडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम अँड अँग्युलर मोमेंटम ऑफ ॲन इलेक्ट्रॉन ऑफ द हायड्रोजन ॲटम इज प्रोपोर्शनल टू x raised to n.
वेअर एक्स इज प्रॉडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम आत्ता मी बोललो त्याच बेसिकनुसार लिनियर मोमेंटम जे ते एम इंटू व्ही. ॲक्च्युली लिनियर मोमेंटम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही आणि व्ही आत्ता मगाशी लिहिलं होतं किंवा मगाच्या एक्झाम्पलमध्ये लिहिलं होतं व्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन. त्यामुळे लिनियर मोमेंटम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन. व्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन. त्यामुळे लिनियर मोमेंटम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन आलं. अँड अँग्युलर मोमेंटम्स आता अँड अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम म्हणजेच एल इज इक्वल टू ॲक्च्युली काय येतं अँग्युलर मोमेंटम आय ओमेगा. एल इज इक्वल टू आय ओमेगा याच्यावरनं काढता येईल किंवा अजून एल इज इक्वल टू 2 पाय. एल इज इक्वल टू थर्ड पॉस्टुलेट एन अपॉन 2 पाय. त्यामुळे एन हे इथं एन लगेच येतं. एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. एने आलं एने काढा ते सोपं होईल. हे आलं एक. आणि थर्ड पॉस्टुलेटनुसार अँग्युलर मोमेंटम इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 2 पाय. याच्यावरनं एल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन आणि इथं पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन. त्यामुळे दोघांचा प्रॉडक्ट दी प्रॉडक्ट ऑफ म्हणलं लिनियर मोमेंटम अँड अँग्युलर मोमेंटम. लिनियर मोमेंटम अँड अँग्युलर मोमेंटम पी इंटू एल. पी म्हणजेच लिनियर मोमेंटम, एल म्हणजेच अँग्युलर मोमेंटम. आपल्या लक्षात नाही येणार शब्द लिहितो मी. प्रॉडक्ट पी इंटू एल हाय त्या क्रमावर. आधी लिनियर म्हणलं नंतर एल पी म्हणण्यापेक्षा क्रमवार लिहिला मी. आणि दोघांचा म्हणजेच हे काय आलं म्हणजे हे येईल असं येईल. ॲक्च्युली दोघांचा भागकार घेतलं गुणाकार घेतला प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह निघून गेलं आणि मग ते किंवा पाहिजे तर असंच लिहितो मी डायरेक्टली. हे आणि हे म्हणजेच एकमेकाला कॅन्सल झालं. त्यामुळे तो प्रॉडक्ट ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 आला. पी इंटू एल म्हणजेच हा प्रोडक्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 आला. नीट बघायचं आता इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स रेस टू एन रेस टू एक्स असा आला. म्हणजेच एनिथिंग रेस टू 0. एनिथिंग एन रेस टू 0 लिहिलं मी. एनिथिंग रेस टू 0 इज 1. आणि त्यामुळे इथं काय झालं ॲक्च्युली हेन्स एक्स इज इक्वल टू 0 झालं. एक्स इज इक्वल टू 0 झालं. एक्स इज इक्वल टू 0 झालं. दिस इज द आन्सर ॲक्च्युली. एक्स इज इक्वल टू 0. दिस इज द आन्सर. आन्सर इज ए. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन. When electron jumps from 4 to n, n is equal to 4 to 1, the angular momentum of the electron changes. Angular momentum, change in angular momentum. Angular momentum म्हणजेच एल आपल्याला डेल्टा एल काढायचा. डेल्टा एल म्हणजेच कुठून कुठपर्यंत आलं चौथ्यावरनं पहिल्यावर आलं. त्यामुळं L4 मायनस L1. L4 मायनस L1. अँग्युलर मोमेंटम चौथा मायनस पहिला. तर अँग्युलर मोमेंटममधला चेंज काढायचा आहे. त्यामुळे हे डायरेक्ट दिसतं. अँग्युलर मोमेंटम काय येतं थर्ड पॉस्टुलेटनुसार इट इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन 2 पाय. त्यामुळे चौथं मायनस पहिलं 3 उत्तर आलं त्याचं. त्यामुळे ते जे काय काढलं किमती टाकल्या चौथं मायनस म्हणजे एच अपॉन 2 पाय कॉमन बाहेर काढलं. आपल्यासाठी लिहितो मी हा N4 मायनस N1
3h/2 ते उत्तर आलेलं आहे खरं हे. n4 मायनस n1 म्हणजे हा 4 - 1 सफिक्स आणि त्याचा अर्थ कळत असेल, बाकीचं आहे तेच. त्यामुळे याला 3h/2 थिअरी क्वेश्चन ॲक्च्युली बेसिक कन्व्हर्जन आहे फॉर्म्युलेतलं कन्व्हर्जन वेगळा फॉर्म. 3h/2 दिस इज द आन्सर. पुढचं, द हाफ लाईफ टाईम ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स इज 20 मिनिट. द अप्रॉक्सिमेट टाईम इंटरवल T2 - T1 between time T2 when 2/3 of its decay and time T1 when 1/3 of its decay is. थोडं नीट वाचायचं आता. हाफ लाईफ टाईम दिलेला आहे, म्हणजे टी दिलेला आहे किती, 20 मिनटं. जो काय रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे, थोडा नीट लक्षात घ्यायचं. हा जो काय सबस्टन्स आहे त्याचा 1/3 2/3, समजा हा मी पूर्ण घेतला तर त्याचा 2/3 व्हायला 20 मिनटं लागले. 20 मिनटं, 20 मिनिट्स. 2/3 व्हायला म्हणजे एक पूर्ण कोणती गोष्ट, एक पूर्ण भाकरी घेतली तर त्याचा 2/3 झाला म्हणजे किती, किंवा पर्सेंटेजमध्ये बोलतो मी, ठीक आहे. आणि 2/3, ठीक आहे, आधी याचं 2/3 व्हायला किती वेळ, 20 मिनटं दिलेले, आणि 2/3चा परत 1/3 व्हायला, 2/3चा 1/3 व्हायला किती वेळ लागेल हा टाईम विचारला. दिस टाईम इज आस्क्ड. एकाचे 3 तुकडे केले, एका भाकरीचे 3 तुकडे केले. पर्सेंटेज जर कन्सिडर किंवा आपल्याला साधं कळण्यासाठी, तर तिचा 2/3 व्हायला म्हणजे किती व्हायला, पर्सेंटेजमध्येच बोलतो मी थोडक्यात. हे 100 जर असेल, 100 घेतलं तर आपलं त्याचे 2/3 म्हणजे 1/3 कमी व्हायला 2/3 शिल्लक राहायला, म्हणजे 100चे 3 भाग म्हणजे 33.33 किती, 33.33 आसपास. त्याच्यातला एक भाग 2/3 व्हायला, मग 1 भाग कमी व्हायला, म्हणजे 1 भाग कमी म्हणजे 66.66. 1/3 कमी झाला त्याला 20 मिनटं लागले. आणि परत याच्यातून 1/3 कमी झाला म्हणजे 33.33 पर्सेंटेजमध्ये बोललो. म्हणजे याला जेवढा वेळ लागला 1/3 भाग कमी व्हायला, डिके व्हायला, 1/3 भाग इथून इथपर्यंत जाताना, इथून इथपर्यंत जाताना 1/3 पार्ट डिके झाला 20 मिनिटात. तर इथनं इथपर्यंत म्हणजे परत 1/3 पार्ट डिके होण्यासाठी किती वेळ लागेल, 1/3 पार्ट डिके होण्यासाठी 20 मिनटं लागले, तर पुढचा परत इथून इथपर्यंत 1/3 होण्यासाठी 20च मिनटं लागेल. दॅट इज द आन्सर. हे बेसिक झालं साधं लॉजिकनुसार किंवा साधं सिम्प्लिफाईड, आणि ह्याच टाईपने ते उत्तर येणार आहे. ठीक आहे. पुढचं, एनर्जी लेवल ABC ऑफ अ सर्टन ॲटम करस्पॉन्डिंग टू increasing values of energy such that A, B, C, if λ1, λ2, λ3 are the wavelengths of the radiations corresponding to the transition C to B, C to B, B to A आणि C to A. ठीक आहे. ट्रान्झॅक्शन दाखवतो मी. थोडं आपल्याला एवढं फिजिक्सचे प्रॉब्लेम एवढं साधं, 2 मुळात अर्ध पान वाक्यच लिहिलेलं असतं. CBA, C to A ला ट्रान्झॅक्शन झालं, C to A, C to B, ठीक आहे. क्रमवार C to तिथं ज्या क्रमवार लिहिलेला तो क्रम घेतो मी. ABC, ABC, C to B हे एक ट्रान्झॅक्शन झालं, पहिलं ट्रान्झॅक्शन. त्याच्या करस्पॉन्डिंग एनर्जीला बी द वेव्हलेंथ्स ऑफ द रेडिएशन करस्पॉन्डिंग टू द ट्रान्झॅक्शन ABC,
आर दी ॲटम करस्पॉन्डिंग टू इन्क्रीजिंग व्हॅल्यू ऑफ एनर्जीज. याची इथली एनर्जी ई आहे, इथली एनर्जी ई बी आहे इन्क्रीजिंग, इथली एनर्जी ई सी आहे. C2B ट्रान्झिशन झालं, त्याच्या करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ जे ते λ1 म्हणलं. पुढचं B2A आणि C2A, B2A याच्या करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ λ2 आणि C2A याच्या करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ जे ती λ3 म्हणलं. जे काय म्हणलं इथं जे दिलं ते त्याच्यात आन्सर असतात सगळे. फक्त क्वेश्चन नीट केअरफुली आपल्याला वाचता आला पाहिजे आणि त्याचं मिनिंग काढता आलं पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. त्यामुळे इथं डायग्राम जे म्हणलं त्यानुसार लिहिलं. त्यामुळे C2A एनर्जी ऑफ द फ्रॉम ट्रान्झिशन C2A म्हणजे इथली एनर्जी इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यांनी म्हणलं इन्क्रीजिंग व्हॅल्यूज, याची कमी याची जास्त याची कमी. त्यामुळे C-A एनर्जी ऑफ द थर्ड मायनस म्हणजे इथला C आणि -A इथं दिसतं. हे जे ते हे अधिक हे अधिक हे म्हणजेच काय एनर्जी ऑफ द C λ1 आणि एनर्जी ऑफ द C हे एक आलं C2B प्लस B2A एनर्जी ऑफ द B2A. साधं बेसिकनुसार करून राहिलो मी. आणि हा एनर्जी डिफरन्स किती येणार आहे इथनं इथं ट्रान्झिशन म्हणजेच त्याला एनर्जी किती असते एनर्जी डिफरन्स E इज इक्वल टू एच म्यू म्हणजे HC अपॉन लॅम्बडा E इज इक्वल टू SC अपॉन लॅम्बडा. इथं लिहितो मी एनर्जी इज इक्वल टू एच म्यू फोटॉनची एनर्जी आणि दॅट इज HC अपॉन लॅम्बडा. ह्या बेसिकनुसार हा एनर्जी डिफरन्स आला HC अपॉन करस्पॉन्डिंग लॅम्बडा. करस्पॉन्डिंग लॅम्बडा म्हणजे 3, C2A म्हणजे λ3. इट इज इक्वल टू सेम टाईपनी SC अपॉन लॅम्बडा C2B म्हणजेच कोणतं C2B λ1 प्लस 1 अपॉन म्हणजे SC हे जे आलं ते SC B2A म्हणजे हे λ2. SC कॉमन निघून कॅन्सल झाला त्यामुळे याला 1 अपॉन λ3 इज इक्वल टू 1 अपॉन λ1 प्लस 1 अपॉन λ2. रेसिप्रोकल आले हे रेसिप्रोकल आले त्यामुळं 1 अपॉन λ3. रेजिस्टन्समध्ये जसं पॅरललमध्ये रेसिप्रोकल आले होते हे जर कळत असेल तर λ3 इज इक्वल टू λ1 प्लस λ2 अपॉन R1 R2 त्या टाईपनी जसं R इक्विवॅलंट R1 R2 अपॉन R1 प्लस R2 हे सिम्प्लिफाय केलं तर याला R1 R2 अपॉन R1 प्लस R2 ह्या टाईपनी हे आलं. ॲक्च्युली त्याचा आन्सर R1 R2 अपॉन R1 प्लस R2 म्हणजेच हे आलं λ3चा आन्सर. नीट लक्षात घे ते करत बसायला आत्ता मी बोललो त्याच्या बेसिकनुसार हे लगेच दिसतं. लसावीकडला सिम्प्लिफाय केलं रेसिप्रोकल घेतला या टाईपचं आपल्याला लगेच कळलं पाहिजे. नसेल कळत तर मी आत्ता उच्चारलं पण रेसिप्रोकल रेजिस्टन्स पॅरललमध्ये असतं त्याचं रेसिप्रोकल त्यामुळे मी डायरेक्ट उच्चार केला. लिहिलं वेगळं. R इक्विवॅलंट जो आला तो R1 R2 अपॉन R1 प्लस R2 त्या बेसिकनुसार. नाही तर मग कॅल्क्युलेशन करत बसायचे. शेवटी एकूण एकाचे आपल्या फास्टमध्ये आपल्याला पुढं सरकायचं असतं. द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन एक्साइटेड हायड्रोजन ॲटम इज -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. Then according to Bohr's theory, the angular momentum of the electron in that excited state is angular momentum of the electron in that excited state. The energy of the electron in the excited hydrogen atom -3.4. ही एनर्जी कोणाची येते ॲक्च्युली N इज इक्वल टू 2 ची येते.
किंवा आपल्याला हे पण माहिती आहे पाहिजे तर फॉर्म्युलेने काढतो मी. En इज इक्वल टू -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट डिवायडेड बाय एन स्क्वेअर. याच्यावरनं एन स्क्वेअर इज इक्वल टू -13.6. ची व्हॅल्यू दिलेली -3.4. त्यामुळे हे आलं टोटल 4. याच्यावरनं एन इज इक्वल टू 2 आलं. हे बेसिकली मॅथमॅटिकली झालं. हे आपल्याला लॉजिकली आपण काढलेलं आहे. आपल्याला रिलेशन कळत असेल, सगळं कळत असेल तर याच्याकडे बघून दिसतं एन इज इक्वल टू 2. द अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन इन दॅट ऑर्बिट, म्हणजे एन इज इक्वल टू 2. त्या ऑर्बिटमध्ये किती झालं, ज्या ऑर्बिटमधली एनर्जी -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे त्याचा n2 आहे. त्यामुळे ते एनची किंमत इथं 2 टाकली, एनची किंमत 2 टाकली, त्यामुळे ते आलं h/π. h/π आलं. एल इज इक्वल टू h/π आलं. अँग्युलर मोमेंटम इज h/π. दिस इज द आन्सर. पटापट सरकायचं आहे, तोंडी असतात. द वेव्ह नंबर ऑफ द फर्स्ट लाईन इन द लायमन series of hydrogen atom is. वेव्ह नंबर विचारला, वेव्ह नंबर म्हणजेच 1/λ विचारला. तोंडी करतो आता मी परत. फर्स्ट लाईन कोणती, लॅमन सिरीजची फर्स्ट लाईन म्हणजे ट्रान्झिशन कुठनं झालं, ट्रान्झिशन 2 वरनं 1 वर झालं. ट्रान्झिशन हे कळण्या इतकं लिहिलं मी. त्यामुळे 1/λ इज इक्वल टू r इंटू 1/-1/2चा वर्ग 1चा वर्ग. हे कितीतरी वेळेस काढलं पण, त्यामुळे याच्यावरनं लॅम्बडा जो किंवा 1/λ मी तसाच ठेवतो. r इंटू 4-1 म्हणजेच 3r/4 आलं. 3r डिवायडेड बाय 4. सिम्प्लिफाय केलं, 4 - 1 3 इंटू r डिवायडेड बाय 4. 1/λ द वेव्ह नंबर ऑफ द फर्स्ट लाईन. हेच विचारलं. 1/λ म्हणजेच वेव्ह नंबर झाला. 3r डिवायडेड बाय 4. हे म्हणजेच वेव्ह नंबर झाला. रेसिप्रोकल ऑफ द वेव्ह लेंथ दॅट इज कॉल्ड वेव्ह नंबर. हे त्याचं आन्सर झालं. पुढचं, द एनर्जी लेवल विथ ट्रान्झिशन फॉर द हायड्रोजन ॲटम. फॉर द ॲटम काय, हायड्रोजन नाही लिहिला, काय असेल फॉर द ॲटम. द ट्रान्झिशन करस्पॉन्डिंग टू emission of the radiation of maximum and minimum wavelength are respectively. मॅक्सिमम आणि मिनिमम नीट बघायचं. इथं पाहिलं एनर्जी काय होत चालली, वाढत चालली. -13.6 कडनं संख्या रेषा कळत असेल आपल्याला, लाईन. तर -6.13 कडनं वाढत 0पर्यंत आली. एनर्जी वाढत चालली. 0च्या निगेटिव्ह बाजूला आहे, -13.6 कडून 0पर्यंत, म्हणजे एनर्जी वाढत चालली. तर काय विचारलं, द ट्रान्झिशन करस्पॉन्डिंग टू इमिशन ऑफ रेडिएशन ऑफ मॅक्सिमम अँड मिनिमम वेव्हलेंथ. मॅक्सिमम अँड मिनिमम वेव्हलेंथ. आता आपण पाहिलं एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी, डायरेक्टली नाही खरं लिहितो मी पाहिजे तर, इज इक्वल टू h/μ फोटॉनची एनर्जी, आणि दॅट इज sc/λ. त्यामुळे एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. त्यामुळे एनर्जी मॅक्सिममचा आधी काढायचं आपल्याला. त्यामुळे लॅम्बडा मॅक्स जेव्हा असेल तेव्हा एनर्जी कमी असेल. फॉर लॅम्बडा मॅक्स, फॉर मॅक्सिमम लॅम्बडा, 2 केसेस विचारलेला आहे. फॉर लॅम्बडा मॅक्सिमम, फॉर मॅक्सिमम लॅम्बडा, किंवा लॅम्बडा जेव्हा वाढेल, लॅम्बडा इनक्रीज इम्प्लाइज ई डिक्रीज. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. त्यामुळे लॅम्बडा जास्त असेल तेव्हा एनर्जी कमी असेल. तर लॅम्बडा जास्त आणि एनर्जी कमी म्हणजे कोणता डिफरन्स कमी आणि कोणता जास्त, लॅम्बडा जास्त तेव्हा एनर्जी कमी.
म्हणजेच एनर्जी कमी असेल तेव्हा उलटं लिहितो पाहिजे. तर एनर्जी जर कमी असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग लॅम्बडा जो येईल काय येईल, हे रिलेशन कळावं लागतं. या लॅम्बडा जास्त येईल, त्याच्या करस्पॉन्डिंग लॅम्बडा जास्त येईल. एनर्जी जर कमी असेल तर लॅम्बडा जास्त येईल, या बाणाचे अर्थ. आणि त्यामुळे कोणत्या ट्रान्झिशनला एनर्जी कमी, इथला हा गॅप जो दिसतो वजा 1.5 आणि 0, म्हणजेच ह्या ट्रान्झिशनला लॅम्बडा काय येणार आहे, मॅक्सिमम येणार आहे, एनर्जी लेस. आपल्याला डिफरन्स कळत असेल कोणतं ट्रान्झिशन, ABCD, हा डिफरन्स सगळ्यात कमी येणार आहे एनर्जीचा, त्यामुळं लॅम्बडा मॅक्सिमम येणार आहे. त्यामुळे याचं उत्तर तर हे झालं मॅक्सिममचं. त्यामुळे आता हे दोन्ही तर कॅन्सल झाले पहिले. हा पहिला भाग झाला मॅक्सिमम लॅम्बडा. आता मिनिमम कधी आहे, मिनिमम कधी येईल, उलटा मग फॉर एनर्जी लेस च्या ऐवजी मॅक्सिमम एनर्जी असेल तर लॅम्बडा मिनिमम येईल, लॅम्बडा मिनिमम येईल. याच्यावरनं आन्सर हे आलं. कोणतं आलं ॲक्च्युली, फर्स्ट ट्रान्झिशन आलं. आणि आता याच्यावरनं कोणतं ट्रान्झिशन येईल, ज्याची एनर्जी जास्त त्याच्या करस्पॉन्डिंग लॅम्बडा कमी. त्यामुळे 13.6 आणि म्हणजे हे ट्रान्झिशन डीसाठी इथं चित्राकडे बघून दिसतं, डीसाठीकडे म्हणजे डीसाठीचं ट्रान्झिशन. त्यामुळे हे आन्सर झालं ए अँड डी. ए अँड डी हे बेसिक लक्षात येत असेल, हे कळत असेल तर त्याच्यावरनं आपल्याला हे कळतं. आणि एवढं कळत असेल एनर्जी युनिव्हर्सली प्रोपोर्शनल, तर डायग्रामकडे बघून आपल्याला कळतं. दॅट आन्सर इज बी. पुढचं, इन अन ॲटम, इन अन इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम जम्प्स फ्रॉम 3 to 2 emits radiation has a frequency 3 to 2. सेकंदात करतो, आता मी डायरेक्ट करतो. 1 lambda is equal to R, 1 lambda is equal to R इंटू 1 कितीतरी वेळेस लिहिलं मी, हे 3चा वर्ग 2चा वर्ग. आणि त्यामुळे ह्याच्यावरनं लॅम्बडा आपल्याला काय काढायला विचारलं इथं, आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारली. फ्रिक्वेन्सी म्हणजे सी इज इक्वल टू म्यू लॅम्बडा. हां, लॅम्बडा माहीत झाला आपल्याला, त्याला जर आपण म्यूने गुणलं, हे म्यू काढायचं थोडक्यात, म्हणजे सी डिवायडेड 1 लॅम्बडा काढलं का त्याला सीनी मल्टिप्लाय केलं तर फ्रिक्वेन्सी येईल. फ्रिक्वेन्सी जी आली सी इज इक्वल टू म्यू लॅम्बडा, त्याच्यावरनं फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. म्हणजेच 1 लॅम्बडा काढला का त्याला सीने गुणलं का फ्रिक्वेन्सी होईल. त्यामुळे हे 1 लॅम्बडा तसंच ठेवतो मी, त्याला फक्त सीने गुणतो. त्यामुळे हे 1 लॅम्बडा जे आलं 3 त्रिक 9 वजा 4 म्हणजे 5R डिवायडेड बाय 36. हे 1 लॅम्बडा जे आलं ते 5R डिवायडेड बाय 36. आणि 1 लॅम्बडाला जर सीने मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाय बाय सी, मल्टिप्लाय आपल्याला ते कळत असतं तर आपल्यासाठी शब्द लिहितो मल्टिप्लाइंग बाय सी. याला सीने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, याला म्हणजे कोणत्या, हे आलं सी अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 5RC अपॉन 36. आणि हे म्हणजेच फ्रिक्वेन्सी झाली, ही म्हणजेच फ्रिक्वेन्सी झाली. दिस इज द फ्रिक्वेन्सी 5RC अपॉन 36, 5RC अपॉन 36. दिस इज द आन्सर, लास्ट इज द आन्सर. ॲक्च्युली इथं सी जे ते सगळे कॅपिटल पाहिजे, ते सफिक्स नाहीत, प्रिंटिंग मिस्टेक जे काय असेल ते. सी जे ते वेलॉसिटी ऑफ द लाईट आहे, त्यामुळे ते आर सफिक्स से नाही, रीडेबल कॉन्स्टंट इन टू सी येते. ठीक आहे. पुढचं, द रेशो ऑफ वेवलेंथ फॉर ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम सेकंड ऑर्बिट, ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम सेकंड ऑर्बिट टू द फर्स्ट ऑर्बिट ऑफ हेलियम अँड लिथियम इज. कुठनं ट्रान्झिशन झालं, सेकंड टू फर्स्ट.
सेकंड ऑर्बिट म्हणलं, एक्सायटेड स्टेट म्हणलं का ऑर्बिट ते लक्षात घ्यायचं. सेकंडवरनं फर्स्टवर झालं. दोन वेगवेगळे ॲटम दिलेले हेलियम आणि लिथियम, त्या दोघांचंही ट्रान्झिशन 2वरनं 1वरच होतं, वेगळं नाही होत. वेगवेगळं असतं तर बदल आले असते अजून पुढच्या गोष्टी. त्यामुळे ट्रान्झिशन फ्रॉम सेकंड टू फर्स्ट होतं. आणि आपल्याला माहिती आहे 1/λ इज इक्वल टू आर 1/-1/, सेकंड टू फर्स्ट म्हणजे त्यामुळे 2² 1². आणि इथं नीट ऐकायचं आता, हायड्रोजन असेल तर आर येतो, आर म्हणजे रिडबर्ग कॉन्स्टंट. इतर ॲटम असेल तर झेड पण येतो, Z². इतर जर ॲटम असेल तर तिथं काय येतं, Z² येणार आहे. त्यामुळे हा नुसता आर नाही, आर हायड्रोजन असतं तर आर आला असता. आपण पाहिलं झेड कुठं कुठं घ्यायचं ते, इथं Z² येणार आहे. आणि दोन्ही याच्यासाठी आता दोन्ही हेलियम आणि लिथियम ॲटम्स जे आहे ते ट्रान्झिशन फ्रॉम 2 to 1च आहे. त्यामुळे ॲक्च्युली इथं 1/λ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z² येईल. कारण हे आर 1/1 याचा हे जे काय तो दोघांसाठी सारखा येईल. त्यामुळे मी डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटीचा बेसिक वापरलं. आणि आता आपल्याला कोणतं विचारलं त्यानुसार रेशो घेतो मी. रेशो ऑफ वेवलेंथ हेलियम टू द लिथियम. त्यामुळे हेलियमची वेवलेंथ याच्यावरनं जो का आला, वेवलेंथ ऑफ द हेलियम टू द वेवलेंथ ऑफ द लिथियम, ते जे येईल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, दोन इक्वेशन आले. त्यामुळं डायरेक्ट उलटं बरं का, इथं उलटं आहे, हे 1/λ आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R², हे Z². आणि त्यामुळे इथं उलटं होणार आहे, 1/λ Z² इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. रेसिप्रोकल घेतले त्यामुळे हे असं झालं, उलटं झालं. हेलियम खाली येईल, लिथियम इथं येईल आणि मग त्याचा वर्ग. त्यामुळे लिथियमचा झेड जो येतो, लिथियमचा झेड जो येतो 3 आणि हेलियमचा 4 आहे. त्यामुळे 3/4 इट इज 9/16. 9/16, 3 त्रिक 9, डिव्हिजन काही जात नाही. 9/16, 9/16. थोडं चेक करा, 9/16, 9/, एक मिनटं, कुठं ना कुठं ट्रान्झिशन झालं, सेकंड टू फर्स्ट, सेकंड टू फर्स्ट. त्यामुळं 2 दुनी 4 वजा 1 म्हणजे 3. त्याची गरजच नाही आपल्याला, सेकंड टू फर्स्ट ते सगळं कॉमनच येणार आहे. त्यामुळे लिथियमचा, हेलियमचा 2, हेलियमचा 2 आहे हा. हेलियमचा ॲटॉमिक नंबर ऑफ हेलियम इज 2. त्यामुळे 3:2 त्याचा स्क्वेअर म्हणजे 9/4 आलं, 9/4 आलं. हेलियमचा ॲटॉमिक नंबर जो आहे 2 आहे आणि लिथियमचा 3. त्यामुळे लिथियम आणि हेलियमचा रेशो, त्यामुळे 3/2 म्हणजे 9/4. दिस इज द आन्सर, 9/4 इज द आन्सर. पुढचं करायचं. द रेशो ऑफ द लॉंगेस्ट टू द शॉर्टेस्ट वेवलेंथ इमिटेड इन पॅशन सिरीज. लॉंगेस्ट टू द शॉर्टेस्ट इन पॅशन सिरीज. पॅशन सिरीज लॉंगेस्ट, पॅशन सिरीज म्हणजेच कोणतं, पॅशन सिरीजसाठी कुठून कुठं ट्रान्झिशन झालं, लॅमन सिरीज, बाल्मर सिरीज, पॅशन सिरीज, ब्रॅकेट सिरीज आणि फंड सिरीज. हे जर लक्षात घेत असेल आपण 1 2 3, त्यामुळे इथं पॅशन सिरीजसाठी काय झालं, पॅशन सिरीज, पॅशनसाठी आपल्यासाठी शब्द लिहितो, पॅशन सिरीजसाठी म्हणजे कुठं ट्रान्झिशन झालं, ते 3वर ट्रान्झिशन झालं. फ्रॉम कुठनं,
कुठनं झालं? द रेशो ऑफ लॉंगेस्ट वेव्हलेंथ टू द शॉर्टेस्ट वेव्हलेंथ. 3 वर ट्रान्झिशन झालं. 3 वर ट्रान्झिशन झालं कुठनं? 4 वरनं आणि इन्फिनिटी वरनं. 3 वर ट्रान्झिशन झालं. 3 वर दाखवतो मी पाहिजे तर. 4 वरनं 3 वर म्हणजे हे 3 वर ट्रान्झिशन झालं. 4 वरनं 3 वर पुन्हा पुन्हा आपण काढतोय. आपण एक कन्सेप्ट जर डोक्यात घेतलं तर सेकंदात लिहिता येतं. n इज इक्वल टू 5. 4 वरनं 3 वर ट्रान्झिशन झालं म्हणजे जवळची उडी म्हणजेच लॉंगेस्ट वेव्हलेंथ झाली. आणि इन्फिनिटीवरनं जर इथं आलं 3 वर, इन्फिनिटी टू 3, ती काय होईल? शॉर्टेस्ट वेव्हलेंथ. त्याला सिरीज लिमिट म्हणतात. शॉर्टेस्ट वेव्हलेंथ त्याला सिरीज लिमिट म्हणतात. त्यामुळे लॉंगेस्ट वेव्हलेंथ जे आलं, लॉंगेस्ट वेव्हलेंथ, लॉंगेस्ट इथं शब्द तसे वापरले का? वापरले. लॉंगेस्ट वेव्हलेंथ, लॉंगेस्ट तोंडी करतो आता मी. लॉंगेस्ट आणि दुसरं सिमिलरली 1/λ शॉर्टेस्ट. काय येईल? आर 1/1/1/1/. इथं काय झालं? लॉंगेस्ट म्हणजेच जवळची उडी म्हणजे 4 वरनं 3 वर. आणि शॉर्टेजमध्ये किती? 4 वरनं च्या ऐवजी इन्फिनिटीवरनं, इन्फिनिटीवरून 3 वर. त्यामुळे दोघांचा रेशो याच्यावरनं लॅम्बडा लॉंगेस्ट आलं. लॅम्बडा लॉंगेस्ट हे सगळं रेसिप्रोकल सगळं सोडवलं मी. रेसिप्रोकल काढला. लॉंगेस्ट वेव्हलेंथ सोडवला मागाच्यासारखं. डायरेक्ट रेसिप्रोकल घेतला. लॉंगेस्ट वेव्हलेंथ जी येईल ती येईल किती? 4 चौक 16 वजा 9. 16 वजा 9 म्हणजे 3 त्रिक 9. 4 चौक 16तून 9 गेले म्हणजे 16तून 10 गेले असते. 16 वजा 9 म्हणजेच किती? 8 राहिले. 8 दोन्ही 16. 4 चौक 16 मायनस 9. 16तून 9 गेले. 16तून 9 गेले म्हणजे खाली उरले 7. 7R त्याचा भागाकार होऊन रेसिप्रोकल होऊन ते 7R खाली आले. 7 9 7 9 16 आणि राहिलं किती? 4 चौक 16 9 16 9. 4 चौक 16 9 16 9 144 हे आलं पहिलं. आणि याचं परत सेम टाईपने हे 0 झालं. त्यामुळे याला 9R 9 वरती आले. R खाली गेले. R/9 त्यामुळे उलटं झालं. R/9चं लॅम्बडा शॉर्ट रेसिप्रोकल ह्याला 9/R. आणि त्या दोघांचा रेशो विचारला. शॉर्टेस्ट लॉंगेस्ट वेव्हलेंथ डिवायडेड बाय शॉर्टेस्ट वेव्हलेंथ. त्यामुळे ते आलं 144 144/3 7R इंटू R डिवायडेड बाय 9. त्यामुळे R कॅन्सल झालं. हाला रेशो काय जे आला असेल, दिस इज द आन्सर. हाला रेशो 144 डिवायडेड बाय 7 9 63. सिम्प्लिफाय पण होईल, पण इथं पर्याय तसं दिलं. डायरेक्ट पर्यायाकडे बघून मी लिहितो. 144 आणि 7 गुणिले 9 म्हणजे 144. 9 7 63. दिस इज द आन्सर. 144 डिवायडेड बाय 63. लॉंगेस्ट टू द शॉर्टेस्ट मी चेक करतो तोच रेशो दिला का? लॉंगेस्ट टू द शॉर्टेस्ट. आन्सर इज ए. The force acting on an electron in hydrogen atom is related to the principal quantum number. Force acting on electron. फोर्स काय येतो? फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स V²/R. आता V डायरेक्टली इनवर्सली प्रोपोर्शनल टू N.
आणि आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. मग असे मी बोललो त्याच टाईपने आपल्याला पूर्ण फॉर्म्युल्याची गरज नाही, व्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन. त्यामुळे व्ही स्क्वेअर म्हणजेच हे एन स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल झाला आणि खालचं परत आरच्या ठिकाणी एन स्क्वेअर, त्यामुळे हे एकमेकाला कॅन्सल झालं. फोर्स जो आला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, ॲक्च्युली फोर्स इज प्रोपोर्शनल टू द वन कॉन्स्टंट आला, वन म्हणजेच कॉन्स्टंट आला. आता इथं उत्तर काय विचारलं, इज रिलेटेड टू द प्रिन्सिपल क्वांटम नंबर एन. एक मिनटं आपण चुकीचं लिहिलं काय, एफ इज डायरेक्टली व्ही स्क्वेअर म्हणजेच 1/n स्क्वेअर होईल आणि परत आर, मग इथं एन स्क्वेअर होईल. म्हणजेच एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हे खालचं वरती जाऊन n⁴ आलं, म्हणजेच इथे n⁻⁴ आलं आणि मग n⁻⁴. दिस इज द आन्सर इज बी. आन्सर बी आलं त्याचं. पुढचं, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स, protons and neutrons are there in the nuclei of atomic number 11 and mass number 24. आता आपल्याला हे माहिती आहे ॲटॉमिक नंबर 11 आणि मास नंबर 24. म्हणजे याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला परत सगळंच लिहित नाही बसत मी, ठीक आहे. ए एक्स झेड म्हणजे फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. म्हणजे इथं किती दिलेलं आहे, ए दिलेलं आहे 11 आणि झेड दिलेलं आहे 24. हा झेड म्हणजेच का, सॉरी, झेड 11 दिलेला आहे आणि ए 24 दिलेला आहे. हा म्हणजेच ॲटॉमिक नंबर असतो, ॲटॉमिक नंबर. आणि हा जो आहे तो मास नंबर असतो. केमिस्ट्रीमध्ये पाहिलेलं, आपण फिजिक्समध्ये पाहिलं. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे वेगळ्या शब्दात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 11 झाले, त्यामुळं इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 11 झाले. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहे ते किती झाले, इथं 11 झाले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढेच प्रोटॉन असतात. त्यामुळे इलेक्ट्रॉन 11, प्रोटॉन 11, म्हणजे 11 असणारं हे उत्तर झालं. इलेक्ट्रॉन 11, प्रोटॉन 11, ती एकच पर्याय 11 असणारं. आणि मग राहिलेले काय होतील, राहिलेले किती होतील, न्यूट्रॉन किती होतील. हे प्रोटॉन प्लस हे जे असतं मास नंबर, हे जसं ॲटॉमिक नंबर जे ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, तसं मास नंबर जो असतो तो काय असतो, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. आता प्रोटॉन 11 झाले, न्यूट्रॉन किती होतील मग, 24मधनं 11 गेले म्हणजे राहिलेले 13 न्यूट्रॉन झाले. दिस इज द आन्सर, ठीक आहे. For hydrogen atom, lambda 1, lambda 2 are wavelength corresponding to the transition 1 and 2 respectively. The ratio of lambda 1 to the lambda 2. Ratio of lambda 1 to the lambda 2 is x/32. lambda 1 किती आहे आणि lambda 2 किती आहे. lambda 1 to the lambda 2 चा रेशो. ट्रान्झिशन lambda 1 किती येईल, ठीक आहे. आता आपल्याला परत तेच करत बसावं लागेल. लॅम्डा 1ची व्हॅल्यू काढावं लागेल. लॅम्डा 1 म्हणजे याला 1 म्हणलं म्हणजे इथं n = 1, n = 2 आणि n = पुढचं 3. 3वरनं 2वर ट्रान्झिशन झालं. ही फर्स्ट म्हणजे हे n = 1, n = 2 ही ग्राउंड स्टेट झाली. या पुढच्या एक्सायटेड स्टेट म्हणजे n = 3 होईल. त्यामुळे 3वरनं लॅम्डा 1 जे ते ट्रान्झिशन कोणतं होईल, 3 to 1. इथं म्हणलं हा लॅम्डा 1 म्हणलं, हा नाही. आणि लॅम्डा 2 साठी कोणतं ट्रान्झिशन येणार आहे, लॅम्डा 2 साठी ट्रान्झिशन जे येणार आहे, लॅम्डा 2 साठी ट्रान्झिशन म्हणजे हे दुसरं 2वरनं 1वर. त्यामुळे हे लॅम्डा 1 आता मी तोंडी करतो डायरेक्ट 1/λ1. ठीक आहे, एक स्टेप लिहितो मी, आर 2वरनं 1वर ट्रान्झिशन, 2वरनं 1वर ट्रान्झिशन, त्यामुळे आलं
त्याच्यावरनं लॅम्बडा 1 जो आला, लॅम्बडा 1 4 वजा सिम्प्लिफाय केलं, कितीतरी वेळेस केलं आपण हे तोंडी, आता लगेच आपल्याला हे काही न लिहिता यायला पाहिजे. 4 - 1 म्हणजे 3r अपॉन 4, मग उलटं झालं 4 अपॉन 3r, हा आला लॅम्बडा 1. सेम टाईपने आता लॅम्बडा 2, 1 अपॉन लॅम्बडा 2 इज इक्वल टू r, 1 अपॉन -1 अपॉन 2चं 1 मिनटं कुठून लॅम्बडा 1 जो आहे तो 3 वरनं 1 वर ट्रान्झिशन झालं. लॅम्बडा 1 जे आहे ते 3 वरनं 1 वर, त्यामुळे 3 स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर म्हणजे 3 त्रिक 9 वजा 1 म्हणजे 8 आलं. हे 8r उलटं करून रेसिप्रोकल, आणि हे 9 वजा 1 8r आणि भागिले 9, त्यामुळे उलटं झालं 9 डिवायडेड बाय 8r. आणि सेम टाईपने हे जे लॅम्बडा 2, याच्यावरनं लॅम्बडा 2 जो आला रेसिप्रोकल घेऊन 4 - 1 म्हणजे 3r खाली आला, आणि हे 4, हे लॅम्बडा 2 आला, आणि हे लॅम्बडा 1 आलं. काय विचारलं असेल लॅम्बडा 2 अपॉन लॅम्बडा 1, आता लॅम्बडा 2 म्हणजेच हा झाला 4 अपॉन 3r, आणि उलटं 8r अपॉन 9, 8r अपॉन 9. तर हे काय आला, तो रेशो आला. किती आला, r कॅन्सल झाला, r कॅन्सल झाला, 8 चौक 32 डिवायडेड बाय 3 इंटू 9, 3 इंटू 9 36 डिवायडेड 9, 9 त्रिक 27, 32 भागिले 27. म्हणजे आला ॲक्च्युली 32 भागिले 27, 32 डिवायडेड बाय 27, हे आलं त्याचं उत्तर. नीट ऐकायचं, 32 डिवायडेड बाय 27, का उलटं आलं 9 चौक 36 डिवायडेड बाय 36 डिवायडेड बाय 9 त्रिक 27. कॅल्क्युलेशन थोडं चेक करा. ट्रान्झिशन फ्रॉम 3 to 1, 3 to 1, 3 त्रिक 9 वजा 1 म्हणजे 8r इंटू 9, 8r इंटू 9. चेक करतो मी, हे पहिलं बरोबर आहे. आता दुसरं जे आहे ते दुसरं ट्रान्झिशन म्हणजे 2 वरनं 1 वर, 2 वरनं 1 वर 4 - 1 3r डिवायडेड बाय 4, 3r डिवायडेड बाय 4, 9 डिवायडेड बाय लॅम्बडा 1 8, लॅम्बडा 1 व्हॅल्यू नीट नाही टाकल्या, पण लॅम्बडा 1 व्हॅल्यू नीट टाकल्या तर नीट येईल. लॅम्बडा 1 9 डिवायडेड बाय 8r, आणि लॅम्बडा 2ची किंमत इंटू 4 डिवायडेड बाय 3r, 4 डिवायडेड बाय 3, 4 दुनी 8, त्यामुळे आहे आलं 9 r 9 डिवायडेड बाय 8r, आणि हे उलटं होऊन 3r डिवायडेड बाय 4, 3r डिवायडेड बाय 4, 9 डिवायडेड बाय 8r, r कॅन्सल झाला, 9 त्रिक 27 डिवायडेड बाय 8 चौक 32, 27 डिवायडेड बाय 32, 27 डिवायडेड बाय 32 आलं आहे. लॅम्बडा 1 अपॉन लॅम्बडा 2, 27 डिवायडेड बाय 32. आता नीट ऐकायचं, त्यांनी तो रेशो दिलेला किती, इट इज x डिवायडेड बाय 32. त्यामुळे हे 32, तर एक्सची व्हॅल्यू किती आली, x इज इक्वल टू 27. दिस इज द आन्सर, x इज इक्वल टू 27. हे दिलेलं आहे आपल्याला, x भागिले 32 जो काय रेशो आहे तो x भागिले 32 त्यांनी अझूम केला, किंवा त्याला x डिवायडेड बाय 32 म्हणलं, त्यामुळे 32 आहेच, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 27. दिस इज द आन्सर, आन्सर इज सी. ठीक आहे, पुढचं करायचं. काहीतरी असं लांबवतात फक्त, बाकी काय नाही. इन हायड्रोजन ॲटम इन द ग्राउंड स्टेट, फर्स्ट बोर्स ऑर्बिट हॅज अ रेडियस r1, द इलेक्ट्रॉन ऑर्बिटल स्पीड बिकम्स, electron orbital speed becomes electron orbital speed becomes
1/3 when the atom is raised to 1 to its excited state. The radius of the orbit in that excited state is. The radius of the orbit in that excited state is. Electron orbital speed becomes. Electronचा orbital speed is inversely proportional to n आणि radius of the orbit is directly proportional to r square. Radius of the orbit is directly proportional to n square. ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती आहे. द रेडियस ऑफ द ऑर्बिट इन दॅट एक्सायटेड स्टेट. रेडियस ऑफ द ऑर्बिट इन दॅट एक्सायटेड स्टेट. त्यामुळे व्हीची किंमत इथं एन च्या ठिकाणी आता याच्यावरनं काय दिसतं, एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. त्यामुळे एन स्क्वेअर रेडियस ऑफ द ऑर्बिट इन टर्म्स ऑफ द व्ही ते आलं. एन इज इनव्हर्सली एनच्या ठिकाणी व्ही टाकला मी, त्याचा स्क्वेअर म्हणजेच रेडियस ऑफ द ऑर्बिट इज डायरेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही स्क्वेअर. त्यामुळे नंतरचा ऑर्बिटल स्पीड डिवायडेड बाय फर्स्ट बरोबर नंतरची व्हेलॉसिटी डिवायडेड बाय उलटा त्याचा वर्ग त्याचा स्क्वेअर. हे कळत असेल तर इनवर्स. त्यामुळे 1 इकडं आला, 2 इकडं आला आणि V2 दिलेला आहे. नंतरचा ऑर्बिटल स्पीड किती दिलेला आहे, 1/3 दिला. त्यामुळे याला ॲक्च्युली 1/1/3चा स्क्वेअर. 1/1/3चा स्क्वेअर म्हणजे ते आलं 9. त्यामुळे R2 जे आलं ते R1 × 9 आलं. R2 इज इक्वल टू 9R1 आलं. R2 इज इक्वल टू 9R1. दिस इज द आन्सर. पुढचं बोर्स मॉडेल इज अप्लाइड. त्याचं उत्तर आलं सी. ऑप्शन आला सी. बोर्स मॉडेल इज अप्लाइड टू अ practical of mass m and moving with plane under the influence of the transverse magnetic field. The energy of the charged particle in the second level h दिलेला आहे, h दिलेला आहे. त्यामुळे एनर्जी ऑफ द h म्यू h दिलेलं आपल्याला. आता हे कशा ते हे जे काय दिलेलं आहे, बोर्स मॉडेल अप्लाइड टू द मास पार्टिकल ऑफ मास चार्ज दिलेला आहे, मूव्हिंग इन अ प्लेन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ट्रान्सवर्स मॅग्नेटिक फील्ड. ट्रान्सवर्स मॅग्नेटिक फील्डमधनं चालला जो काय असेल बोर्स मॉडेल म्हणजे जे काय त्यानुसार तो इलेक्ट्रॉन ट्रान्सवर्स मॅग्नेटिक. त्यामुळे तिथली जी काय कायनेटिक एनर्जी जी असेल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू मॅग्नेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू मॅग्नेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी आली 1/2 mv² आणि मॅग्नेटिक एनर्जी आली QBV. व्ही म्हणजेच ॲक्च्युली इथलं मॅग्नेटिक एनर्जी Q × B × व्ही व्हेलॉसिटीज झालं खरं QBV. QBV म्हणजे mv² इज इक्वल टू mv². पुढं काय म्हणलं आता, द एनर्जी ऑफ द चार्ज पार्टिकल इन द सेकंड लेवल. एनर्जी ऑफ द चार्ज पार्टिकल इन द सेकंड लेवल इज इक्वल टू h म्यू. किंवा सेकंड लेवल आपल्याला हे काढता येईल L इज इक्वल टू, पर्याय कशात दिलेला आता ते बघावं लागेल आपल्याला. ऑप्शन जे आहे ते चार्ज × h मध्ये दिलेलं आहे, L मध्ये नाही. ठीक आहे, याच्यात लिहिता येईल आपल्याला हे बेसिकनुसार. L म्हणजेच mRV इज इक्वल टू NH/2π NH/2π. इन द सेकंड लेवल n जो आहे तो 1 झाला, n इज इक्वल टू 1 n इज इक्वल टू 2 हिअर. त्यामुळे n कॅन्सल, 2 झाला, 2 कॅन्सल झालं, h/π आलं. mRV जे आलं ते h/π आलं. mRV जे आलं ते h/π आलं. त्यामुळं R × V किंवा याच्यावरून आपल्याला V² ची किंमत काढली आपण.
व्ही स्क्वेअरची किंमत, व्ही स्क्वेअरची विचारलं आपल्याला द एनर्जी ऑफ द चार्ज पार्टिकल इन द सेकंड लेवल. ठीक आहे, एनर्जी विचारली. ही एनर्जी इन द सेकंड लेवल, एम आर व्हीची किंमत आता मी काय करतो, इन टर्म्स ऑफ द बी एच पाय एम के काय दिलेलं आहे. आता याच्यावरनं मॅग्नेटिक फील्ड हा व्ही स्क्वेअर, ही कायनेटिक एनर्जी किंवा एनर्जी ऑफ द फोटॉन म्हणा, एनर्जी ऑफ द फोटॉन एच म्यू, म्यू म्हणजे सी अपॉन लॅम्बडा. इथं सी कुठं दिसत नाही, त्यामुळे ही कायनेटिक एनर्जीच झाली खरी. ही आली 1/2 एम व्ही स्क्वेअर, ही व्हेलॉसिटी. आणि ही जी आली ती मॅग्नेटिक फील्डमधलं म्हणजे ॲक्च्युली हे क्यू बी व्ही, क्यू बी व्ही हे मॅग्नेटिक पोटेन्शियल आहे. क्यू बी व्ही मॅग्नेटिक पोटेन्शियल आहे का काय आहे लक्षात घ्यायचं ते थोडं. मॅग्नेटिक फील्ड क्यू इंटू बी इंटू व्ही, मॅग्नेटिक एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी विचारली आपल्याला आता. तर याच्यावरनं एम आर व्ही किंवा आर व्हीची किंमत आपल्याला याच्यावरनं आर व्हीची किंमत आपल्याला याच्यावरनं काढता येईल. व्ही इज इक्वल टू एच अपॉन पाय एम आर. व्हीची किंमत टाकली मी क्यू बी एच अपॉन पाय एम आर, एम आर. आणि मग 1/2 एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, हा एम इकडं आला, खाली एम स्क्वेअर झाला, खाली एम स्क्वेअर झाला. एनर्जी एच म्यू, एच म्यू. ठीक आहे, एनर्जी आपल्याला क्यू बी एच, क्यू बी एच अपॉन एम आर, एम एम पाय एम एम कॅन्सल होणार आहे, एम एम कॅन्सल होणार आहे. आता फक्त इथं एम आर व्ही, एम आर व्ही, क्यू बी व्ही, एनर्जी काढायची आपल्याला आता. ठीक आहे, एनर्जी हा 2 इकडं आला, एनर्जी म्हणजेच ही एनर्जी इज इक्वल टू क्यू बी एच अपॉन पाय एम आर, क्यू बी एच अपॉन पाय एम आर. व्हीची किंमत आली. एनर्जी ऑफ द फोटॉन किती येईल, एनर्जी ऑफ द फोटॉन इज इक्वल टू एच म्यू किंवा इज इक्वल टू 1/2 एम व्ही स्क्वेअर, 1/2 एम व्ही स्क्वेअर. एम व्ही स्क्वेअरची किंमत आली त्याला 2s एनर्जी ऑफ द फोटॉन क्यू बी एच अपॉन पाय एम आर, क्यू बी एच अपॉन पाय एम आर. तेच उत्तर आलं खरं, क्यू बी एच अपॉन पाय एम आर, क्यू बी एच अपॉन पाय एम आर. आता थोडं नीट लक्षात घ्यायचं फक्त, फोटॉनची एनर्जी किती असतं, फोटॉनची एनर्जी किती असतं, क्यू बी एच अपॉन पाय एम आर, क्यू बी एच अपॉन पाय एम आर, क्यू बी एच अपॉन पाय एम आर. आता हा 2 जो आहे फोटॉनची एनर्जी, फोटॉनची एनर्जी ॲक्च्युली एनर्जी ऑफ द फोटॉन नीट आता आहे, ही कायनेटिक एनर्जी नाही, एनर्जी ऑफ द फोटॉन एनर्जी इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. ॲक्च्युली ही एनर्जी झाली इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. त्यामुळे हे आलं एवढा क्यू बी व्ही, म्हणजे ही एनर्जी आली ॲक्च्युली, ही एम सी स्क्वेअर. ह्या बेसिकनुसार ही एनर्जी आली एम सी स्क्वेअर, म्हणजे सी इज इक्वल टू एम सी स्क्वेअर क्यू बी एच अपॉन पाय एम आर, क्यू बी एच अपॉन पाय एम आर. आणि मग कायनेटिक एनर्जीचं ॲक्च्युली एम सी स्क्वेअर, हे आलं एनर्जी. आणि मग एम सी स्क्वेअर याला 2नी डिवाइड केलं
याला 2ने डिवाइड केलं, mc² इज इक्वल टू ॲक्च्युली ह्या बेसिकनुसार ही आली फोटॉनची एनर्जी, आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन. सो QBh/π/m/r. याला mc² डिवायडेड बाय 2. इकडं 2ने डिवाइड केलं तर इकडं पण 2ने डिवाइड करावं लागेल. आणि मग ही आली ॲक्च्युली कायनेटिक एनर्जी. इट इज इक्वल टू QBh. ही फोटॉनची एनर्जी झाली मोशनमध्ये अपॉन 2πmr. हे आलं त्याचं उत्तर, QBh/2πmr. QBh/2πmr. आन्सर इज सी. पुढचं 2 मिनिटात पुढचं करायचं. शेवटचं क्वेश्चन आहे. रेडिओ एलिमेंट एक्स दिलेला आहे 92 to 242 decade to y p234. The value of p is. ह्याचं डिके झालं 2 अल्फा पार्टिकल आले, म्हणजे हे 2 अल्फा म्हणजे हेलियम-24 प्लस 1 इलेक्ट्रॉन आला, म्हणजे इलेक्ट्रॉन 1 मायनस, ॲक्च्युली हा -1 चार्ज, निगेटिव्ह चार्ज बाहेर गेला, प्लस 2 पॉझिट्रॉन आले, म्हणजे 2 पॉझिट्रॉन प्लस हे बाहेर आलं, म्हणजे ॲक्च्युली एका झालं पीची व्हॅल्यू 92 इथं दिलेली. ह्यार पी इज इक्वल टू 92. 92चं रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटचं डिके झालं 92चं. इथं पी जो आहे तो काढायचा आपल्याला, म्हणजे 92 इज इक्वल टू पी प्लस हा 2 अल्फा, म्हणजे अल्फा वरचा चार्ज जो आहे तो +2 असतो, त्यामुळे 2 म्हणजेच +4 झालं. इलेक्ट्रॉन वरचा चार्ज -1 असतो आणि पॉझिटिव्ह ऑन 2 म्हणजे +2 झालं, म्हणजे ॲक्च्युली हे आलं 92 पी 4 2 6 5. म्हणजे याच्यावरनं पीची व्हॅल्यू आली 92 - 5 म्हणजे 87. 92 - 5 म्हणजे 87 पीची व्हॅल्यू आली, दिसतं इथं. 3 आणि 2 5, पी + 5 92 बरोबर पी + 5 म्हणजे मायनस इकडं आलं. पी इज इक्वल टू 92 - 5 म्हणजे 87. कॅल्क्युलेशन केलं युजिंग बोर्स क्वांटायझेशन कंडिशन. व्हॉट इज द रोटेशनल एनर्जी इन द सेकंड ऑर्बिट फॉर अ डायटॉमिक मॉलिक्यूल? सेकंड ऑर्बिट बोर क्वांटायझेशन ॲक्च्युली म्हणजे हे ॲक्च्युली हे झालं. आणि एन इज इक्वल टू 2 म्हणलं, म्हणजे किती झालं? एन इज इक्वल टू 2 काय तर म्हणलं आहे. व्हॉट इज द रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढायची आपल्याला. कायनेटिक एनर्जी रोटेशनल बरोबर किती? 1/2 I ω². 1/2 I ω², म्हणजेच ती आली 1/2. याला मी आय निघूनतो आणि आयनी भागतो, त्यामुळे हे I ω डिवायडेड बाय आय, म्हणजे आलं 1/2 I ω, म्हणजेच ॲक्च्युली L² डिवायडेड बाय आय, L² डिवायडेड बाय आय. आणि एलची व्हॅल्यू किती आली इथं? इथं काहीतरी म्हणलं आहे सेकंड, काहीतरी कुठं म्हणलं आहे सेकंड ऑर्बिट, त्यामुळे एलची व्हॅल्यू आली h/, 2 कॅन्सल झाले, यांची किंमत टाकली, h/π आलं. एलची व्हॅल्यू इथं टाकली 1/2, तसंच h²/π² आय, h²/π² आय. हे दॅट इज द आन्सर. कायनेटिक एनर्जी रोटेशनल h²/π² आय आणि 2 खाली π² आय आणि 2 h²/2 I π². दिस इज द आन्सर. दिस इज द आन्सर झालं. द व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय. कायनेटिक एनर्जी किती असते? मायनस पोटेन्शियल एनर्जी असते, त्यामुळं कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय पोटेन्शियल एनर्जी
इट इज इक्वल टू -1. दिस इज द आन्सर. शेवटचा क्वेश्चन करायचा आपल्याला. शेवटचा क्वेश्चन. In Bohr's first postulate, according to kinetic energy, 1/2 mv square of the 1/2 mv square of the electron in, थोडं नीट लक्षात घ्यायचं, इलेक्ट्रॉन इन CGS सिस्टीम, इलेक्ट्रॉन इन CGS सिस्टीम. ठीक आहे. According to Bohr's first postulate, kinetic energy of the electron in CGS सिस्टीमला अर्थ आहे. बाकीचं दिलेलं आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. फर्स्ट पॉस्टुलेट काय येतं? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स असतो mv²/r. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो 1/4πε0 z²/e²/r². कुलम्स लॉ अनुसार 1/4πε q1 q2/r². तर हे ॲक्च्युली फर्स्ट पॉस्टुलेट आहे. तर CGS युनिटमध्ये इन CGS युनिट 1/4π इन CGS युनिट 1/4πε0 ची किंमत ॲक्च्युली 4πε0 ची किंमत काढतो मी किती असतं ते. CGS युनिटचा बेसिक अर्थच बोलतो आता मी. 1/4πε0 किती असतं? 9 × 10⁹. किती? न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. आता नीट ऐकायचं आहे. 9 × 10⁹ न्यूटनचं 10⁵ डाईनमध्ये लिहून राहिलो मी CGS युनिटमध्ये. इंटू 10⁵. मीटर स्क्वेअरचं 10⁴. त्यामुळे आलं डाईन सेंटीमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय डाईन सेंटीमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय कुलम स्क्वेअरचं. 1 कुलम इज इक्वल टू 3 × 10⁹ स्टॅटिक कुलम. हे CGS युनिट झालं. स्टॅटिक कुलम जे येते काय CGS युनिट झालं, चार्जचं CGS युनिट. हे SI युनिट झालं, चार्जचं SI युनिट. त्यामुळे हे मी सगळे CGS मध्ये कन्वर्ट करून राहिले. त्यामुळे हे स्टॅटिक कुलम CGS युनिट झालं. त्यामुळे कुलम स्क्वेअर म्हणजे 3 × 10⁹ इंटू 3 × 10⁹ कुलम स्क्वेअर आहे. त्यामुळे स्टॅटिक कुलम स्क्वेअर होईल. ॲक्च्युली स्टॅटिक कुलम स्क्वेअर होईल. CGS युनिट स्टॅटिक कुलम स्क्वेअर. त्यामुळे हे सगळे एकमेकाला 3 × 10⁹ एकमेकाला कॅन्सल झाले. हे 3 आणि हे 3 त्रिक 9 एकमेकाला कॅन्सल झाले. 5 × 10⁴ हे सर्व कॅन्सल होऊन 1/4πε0 ची व्हॅल्यू जी आली ती 1 × 10 सेंटीमीटर स्क्वेअर पर स्टॅटिक कुलम स्क्वेअर. हे 1/4 मी प्रूव्ह केलं, दाखवलं मी. CGS युनिट म्हणजे इन CGS युनिट इन CGS इट इज 1 इन CGS. त्यामुळे आलं mv²/r इट इज इक्वल टू e²/r². e²/r². आता याच्या आधी बोललो होतो आपण, हायड्रोजन ॲटम असेल तर तिथं जिथं ई स्क्वेअर येतो, जिथं ई स्क्वेअर येतो, हायड्रोजन ॲटम असेल तर तिथं काय येणार आहे? ZE² येणार आहे. ZE². Z इंटू E². ॲक्च्युली E²च्या ठिकाणी इतर ॲटम म्हणलं, इथं हायड्रोजन नाही म्हणलं, त्यामुळे ZE² आलं. तर याला R एक R कॅन्सल झाला, एक R कॅन्सल झाला. त्यामुळे याला mv² बरोबर ZE²/R. विचारलं काय?
इन बोर्स पॉसिबल कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन विचारलं. हे झेड ई स्क्वेअर एम व्ही स्क्वेअर बरोबर एवढं आलं, झेड ई स्क्वेअर अपॉन आर. त्यामुळे याला 1 हाफनी डिवाइड केलं, याला 1 हाफनी डिवाइड केलं तर याला 1 हाफनी डिवाइड करावं लागेल. खाली स्टेप लिहितो मी. एम व्ही स्क्वेअर बरोबर झेड ई स्क्वेअर अपॉन आर आणि डिवायडेड बाय 1 हाफ, डिवायडेड बाय 1 हाफ. हा झेड आहे आणि खालचा 1 हाफ आहे आणि हे म्हणजेच आन्सर, कारण ही आली कायनेटिक एनर्जी, ही आली कायनेटिक एनर्जी. त्यामुळे आन्सर आलं झेड ई स्क्वेअर अपॉन ट्वाइस आर. व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी? कायनेटिक एनर्जी इन सीजीएस सिस्टीममध्ये आलं आहे. झेड ई स्क्वेअर अपॉन ट्वाइस आर, झेड ई स्क्वेअर अपॉन ट्वाइस आर. दिस इज द आन्सर. ठीक आहे आपलं. ठीक आहे आपलं स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्यूल याचे एम सी क्यूज आपण पाहिले. क्वेश्चन भरपूर तयार करता येतात एका क्वेश्चनवरनं अनेक. हे आपण मागं 1-2 टॉपिकमध्ये पाहिलं कसं तयार करायचं. आपल्याला हे आहे हे सोडवणं, आपल्याला पुढं सरकायचं असतं, त्याला सोडवायला वेळ लागतो. आपल्या पद्धतीने एक्सप्लेन करावं लागतं किंवा स्टेप लिहावं लागतात. त्यामुळे आपले क्वेश्चन सोडवायला वेळ लागतो. त्यामुळे पुढं सरकण्यासाठी आपण फार जास्त त्याच्यावर चर्चा नाही करत बसत, पण त्या टाईपने आपण अनेक क्वेश्चन तयार करून पुढं सोडवायचे असतात, एकावरनं अनेक क्वेश्चन तयार करून. तर आपला हा थर्ड पार्ट एम सी क्यूचा स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्यूलचा थर्ड पार्ट संपलेला आहे. तर पुढं आपलं ठीक आहे, भेटू पुढच्या टॉपिकमध्ये. थँक्यू.